नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणीनो, आम्ही आज चाललोय इचलकरंजीला. इचलकरंजी म्हणजे डीपी दादाला भेटायला. डीपी दादा बघा भेटले तर खुश, आम्ही बी खुश, डीपी दादा बी खुश. तिथनं गेलो आम्ही सुझुकी शोरूमला. सुझुकी शोरूमला घ्या तर आमच्या सुनील दादांची गाडी रिपेअरला टाकलेलं आहे. मग सुनील दादांची गाडी रिपेअर होईपर्यंत आम्ही इथं वडापाव खायला बाहेर आलो. मग वडापाव खाऊन झाल्यावर मग आम्हाला पाणी प्यायची इच्छा होती. मग मी म्हटलं पाणी प्यायला भाऊन, मी रस घेतो चला. मग रस पिल्यानंतर पोरं बघा, मग आता प्रतिक्रिया आहे का. उसाचा रस कसं वाटलं भावा मी दिलेला? कसा मी दिलेला? तू दिलेलं आहे, तुझं नावच आहे, तू दिलेलं आहे. हं. कसं वाटलं भावा काय करायचं? माझं पण कसं वाटायला रोहित पेक्षा भारी. भावांना आज उसाचा रस दिलोय, भाऊ खुश झाला नाही. झालं. मग आम्ही गाडी आणायला निघलो. बबलू म्हटलं मी जातो, तुमचं तुम्ही या. मग गेलो आम्ही शोरूम मध्ये गेल्यानंतर सुनीलनं बिल पे केला. बिल पे केल्याने बघितला जरा गाडी माझी कसं आहे, चांगलं केल्यात काय. मग त्यानंतर गाडी घेतला आणि वर आला. मग कसा आणते बंडा, नादाला लागायचं नाही, त्या गाडी कसं टॉप आहे. मग तिथनं मी आणि सुनील डायरेक्ट नांदणीत निघालो. मग गावात आल्यानंतर जरा स्टँडवरचं जरा बघितलं वातावरण काय आहे. मग आमची गाडी होती सरकार दवाखान्यात. मग सरकार दवाखान्यात माझी गाडी मी घेऊन आलो. ह्यो म्हटला तू माझी गाडी, मी तुझी गाडी घेतो. बरं ठीक आहे म्हटलं, घेऊया चल. मग ह्यो बघा आमच्याबरोबर चला म्हटला, मी बी येणार म्हटला. मग गाडी माझी घेतलो आणि मी आलो घरला. बघा हे मटेरियल घेतलो आणि डायरेक्ट घरला आलो. आता मी म्हणलो आता हे घरला गेलेलं जरा दाखवा लागते तुम्हाला पण. मग घरात गेलो तर काही वेगळं चकलीचं नियोजन, म्हणजे दिवाळी कार्यक्रम. मम्मी आणि बायको घरात ती चकली. मग ही चकली सोडत्याला बघून मला म्हणलो ज्या आईला म्हणलं अपाटच काम आहे म्हणलं, आता इथे आता मला मदत करायला लागते म्हणलं. मग मी जरा मदत केलो ना, भारी वाटलं मला पण. जरा चकली सोडून कधी नाही ते असलं काम करायला जरा भारी वाटते. बायको म्हटली गप बसायचं आणि ते चकल्या सोडायचं, शानपणा काय शिकवायचं नाही आम्हाला. बरं म्हटलो बाई जरा दे मला म्हटलो मी पण. चकल्या तर सोडून झाल्याच म्हटलं, आता जाऊया आपल्या रोजगारवर, रोजची रोटी आपली. मग गेलो आपल्या राजे मसाला दूधवर. मग राजे मसाला दूध चालू गेलो आणि मग सुट्टी नोट. नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणीनो, आम्ही आज चाललोय इचलकरंजीला. इचलकरंजी म्हणजे डीपी दादाला भेटायला. डीपी दादा बघा भेटले तर खुश, आम्ही बी खुश, डीपी दादा बी खुश. तिथनं गेलो आम्ही सुझुकी शोरूमला. सुझुकी शोरूमला घ्या तर आमच्या सुनील दादांची गाडी रिपेअरला टाकलेलं आहे. मग सुनील दादांची गाडी रिपेअर होईपर्यंत आम्ही इथं वडापाव खायला बाहेर आलो. मग वडापाव खाऊन झाल्यावर मग आम्हाला पाणी प्यायची इच्छा होती. मग मी म्हटलं पाणी प्यायला भाऊन, मी रस घेतो चला. मग रस पिल्यानंतर पोरं बघा, मग आता प्रतिक्रिया आहे का. उसाचा रस कसं वाटलं भावा मी दिलेला? कसा मी दिलेला? तू दिलेलं आहे, तुझं नावच आहे, तू दिलेलं आहे. कसं वाटलं भावा काय करायचं? माझं पण कसं वाटायला रोहित पेक्षा भारी. भावांना आज उसाचा रस दिलोय, भाऊ खुश झाला नाही. झालं. मग आम्ही गाडी आणायला निघलो. बबलू म्हटलं मी जातो, तुमचं तुम्ही या. मग गेलो आम्ही शोरूम मध्ये गेल्यानंतर सुनीलनं बिल पे केला. बिल पे केल्याने बघितला जरा गाडी माझी कसं आहे, चांगलं केल्यात काय.